पालखीला निरोप देण्यासाठी इथं थांबलेले, तर काल पुणेकरांनी अतिशय आनंदात या पालखीचं स्वागत केलेलं आहे. काय वाटतंय आज पालखी पुण्यातून बाहेर चाललेली? खूप मस्त वाटतंय. आम्ही लहानपासून, आम्हाला 40 वर्ष झाली, आम्ही 40 वर्षापासून रोज इकडे पालखी बघायला थांबतो आणि पालखीचा आशीर्वाद आमच्यावरती नेहमी असेल. काय वाटतंय दादा? मला काय पण नाही. नाही वाटत? आम्ही 40 वर्षापासून इथं येतोय. आज आमच्या लहान लहान मुलं, आम्ही लहान होतो तेव्हा यायचं, आता आमचे लहान मुलं पण इथे येतात पालखी दर्शन घ्यायला. आज पालखी दर्शन खूप चांगलं झालं. काय गडबड नाही, काय नाही, व्यवस्थित व्यवस्था होती सगळी एकदम. आमच्या इकडेच राहणार, आम्ही लहानपण इकडेच मोठे झालेलो आहे. हर वर्षी पालखीचे दर्शन करतो. पालखीची मज्जा म्हणजे दिवस कुठं जातो असं वाटतं इकडेच जावं, ही पालखी कधी जावीच नाही असं आमच्या मनाचं वाटतं. आमच्या आजोबांचं घर आहे इथं आणि आम्ही त्या वर्षांनी इथं पालखी बघतोय. आता आमचं जुनं घर रोड वाइंडिंग मध्ये गेलंय का पालखीला जागा देऊ शकतो आम्ही, आणि पालखीत माणसं वाढतात आहे म्हणून आम्हाला खूप आवडतंय. आणि आम्ही आहे ना असंच प्रार्थना करतोय का हर टाइम आम्हाला पालखीचे व्यवस्थित दर्शन भेटेल. खूप चांगलं वाटतं मला. मी इथं जर पालखीला येते आणि आम्ही शेंगदाणे की काही ना काही वाटतं वारकऱ्यांना आणि खूप चांगलं वाटतं. आमचं इथे घर आहे, आमच्या दारावरनं पालखी जाते त्यामुळे आमचं माहेर आहे इथं. माहेरात आमची माऊली भेटते आम्हाला. जय माऊली. आयुष्यामध्ये मनुष्य जन्म घेतल्यानंतर एकदा तरी पायी वारी यावी, जीवनाचं सार्थक होऊन जाईल. काय म्हणतात माऊली? रामकृष्ण हरी. आज सद्गुरूंच्या कृपेने आज खरंच खूप अहोभाग्य की आम्हाला पहिल्यांदाच ही वारी घडली आणि गुरु माऊलींची खरंच आमच्यावर खूप आशीर्वाद आणि राहू दे की आम्ही अहो जन्म आम्हाला वारी घडत राहू दे, हीच करणी प्रार्थना. या ठिकाणी आपण पाहतोय की पुणेकर आतुरलेले होते वारी येण्यासाठी. वारकऱ्यांचं त्यांनी स्वागत केलं, परंतु आता ही वारी पुण्यातून बाहेर जात असताना त्यांचा कंठ दाटत आहे. परंतु निश्चितपणे ही वारी सुखरूप पुण्याहून पंढरपूरकडे जावे हीच एक अपेक्षा आहे. कॅमेरामॅन महेश संतोष